विद्यार्थी मित्रांनो, MPSC फुले या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण बुलढाणा जिल्हा पोलीस भरती 2016 ही पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. यापूर्वी आपण भंडारा व चंद्रपूर या दोन जिल्ह्याची प्रश्नपत्रिका अपलोड केलेली आहे. तसेच यापूर्वी वेगवेगळ्या वर्षातील जवळपास 10 प्रश्नपत्रिका आपण अपलोड केलेल्या आहेत MPSC फुले चॅनलवर. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पोलीस या हेडिंगखाली तिथं डिटेल्स पाहू शकता किंवा MPSC फुले चॅनलला व्हिजिट केल्यानंतर सुद्धा व्हिडिओजमध्ये त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिसतील किंवा प्लेलिस्टमध्ये त्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहू शकता. पूर्ण प्रश्नपत्रिकांची सिरीज त्या ठिकाणी अवेलेबल आहे. नेहमी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आपण रोज एक प्रश्नपत्रिका अपलोड करतोय. 100% ती अपलोड करण्याचा प्रयत्न करणारच आणि त्यामध्ये काही टेक्निकल जरी अडचणी आल्या तरीसुद्धा तुम्हाला दिवसभरामध्ये 100% एक प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. शिवाय विद्यार्थी मित्रांनो, जे काही करंट अफेअर्स आणि गणित बुद्धिमत्तेचे आपण प्रश्न स्किप करत आहोत, तर या प्रश्नांचे विशेष भाग सुद्धा आपण प्रॉपर वेनी बनवून तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक 4 प्रश्नपत्रिका किंवा 5 प्रश्नपत्रिका होईपर्यंत वाट पाहावी लागेल, जेणेकरून करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स, बुद्धिमत्ता आणि गणिताचे प्रश्न विशेष तर त्याविषयी तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील. यापूर्वी आपण हे सर्व भाग अपलोड केलेले आहेत, तरी विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टनुसार हे परत आपण अपलोड करत आहोत. चला तर मग अधिक वेळ न घेता आजच्या भागाला सुरुवात करूया. आज आपण पाहतोय बुलढाणा जिल्हा पोलीस भरती वर्ष 2016. परवाला झालेली गोष्ट एकंदरीत पाहता 10 ते 11 हजार जागांची होती. मात्र परवा गृहमंत्री देशमुख यांनी सांगितलेलं आहे की एकूण ज्या जागा आहेत तर ते 12,500 प्लस जागांची पोलीस भरती होण्याची शक्यता आहे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की मन लावून आणि व्यवस्थितरित्या कॉन्स्टंट अभ्यास करा. लक्ष विचलित न होऊ देता वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नपत्रिकाही सोडवा. ऑनलाईन डेटा पहा. काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सरळ पाठवू शकता. चला तर मग आजच्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया. पहा, आपण जे प्रश्न तत्कालीन वर्षामध्ये करंट अफेअर्सचे होते ते सुद्धा प्रश्न आपण पाहणार आहोत. याचं प्रमुख कारण म्हणजे आपल्याला येणाऱ्या भरतीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर हे क्लिअर व्हावं या अनुषंगानं आपण हे सर्व प्रश्न पाहतोय. चला, पहिला प्रश्न पहा. भारताचे राष्ट्रपतीपद 2 वेळा कोणी भूषवले? पर्याय पहा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर झाकीर हुसेन, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ब, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताचे राष्ट्रपतीपद 2 वेळा भूषवणारी व्यक्ती म्हणून राजेंद्र प्रसाद यांना ओळखलं जातं. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न. संघराज्याचे कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? संघराज्याचे म्हणजेच राज्याचे जे मंत्रिमंडळ असते, देशाचे जे मंत्रिमंडळ असते, तर त्या देशाच्या मंत्रिमंडळामध्ये कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश करता येणार नाही, तर याचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. पहा पुढच्या बाजूला. राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि शेवटचा पर्याय मंत्रिमंडळ. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ या तिन्हीचा समावेश कार्यकारी मंडळामध्ये असतो. मात्र सरन्यायाधीश यांचा समावेश कार्यकारी मंडळामध्ये नसतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे की संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये सरन्यायाधीश यांचा समावेश होत नाही. पुढे पहा. भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण? मी यापूर्वीही तुम्हाला सांगितलेलं आहे की भारताचे गृहमंत्री, त्याचबरोबर महाराष्ट्राचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे राज्य गृहमंत्री, महाराष्ट्राचे आयुक्त, महाराष्ट्राचे सचिव, महाराष्ट्राचे महान्यायवादी, त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि या व्यतिरिक्त मुंबई चे आयुक्त, पोलीस आयुक्त. तर याविषयी 100% प्रश्न विचारले जातात, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला तर मग पुढच्या बाजूला पहा. आता भारताचे गृहमंत्री कोण? अमित शहा, राजनाथ सिंह, अरुण जेटली आणि नरेंद्र मोदी. तर त्या तत्कालीन आजसुद्धा तीच परिस्थिती आहे. प्रश्न क्रमांक 3चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, राजनाथ सिंह हे भारताचे केंद्रीय गृहमंत्री आहेत. कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती? नाबार्ड बँक, महाराष्ट्र बँक, रिझर्व्ह बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4चं बरोबर उत्तर नाबार्ड, पर्याय क्रमांक ए. कृषी व वित्त पुरवठा करणारी शिखर बँक म्हणून नाबार्ड या बँकेला ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 5. डॅश डॅश हे राज्याचे
पदसिद्ध अध्यक्ष असतात, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल. पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. तर बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ड. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 6. भारतीय राज्यघटनेचे कलम 370 हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर जम्मू काश्मीर, पंजाब, सिक्कीम आणि उत्तर प्रदेश. सर्वांना माहीत असेल या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक अ म्हणजे जम्मू काश्मीर. भारतीय राज्यघटनेचे कलम 370 हे जम्मू काश्मीरशी संबंधित आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणता शब्द कोकिळ या शब्दाला समांतर आहे? कावळा, कोगुळ, वायस आणि पीक. प्रश्न क्रमांक 7चं बरोबर उत्तर आहे ब आणि ड. यामध्ये कोगुळ आणि ड म्हणजे पीक. तर हे दोन जे आहेत तर हे दोन्ही याला 46 हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर नोंदवलेलं आहे ब आणि ड, तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर देण्यात आलेली आहेत. चला पुढच्या बाजूला जाऊया. प्रश्न क्रमांक 8. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द काय? गिरी, क्षिती, अचल, नग. प्रश्न क्रमांक 8चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द क्षिती हा होय. अक्षर या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता? निरक्षर, शब्द, साक्षर आणि क्षर. तर प्रश्न क्रमांक 9चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ड म्हणजेच क्षर. अक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द क्षर हा आहे. पुढच्या बाजूला जाऊया. पहा पुढं. कामासाठी तो 10 दिशा फिरत होता या वाक्यातील अव्यय ओळखा. उभयान्वयी, शब्दयोगी, क्रियाविशेषण, केवल प्रयोगी. प्रश्न क्रमांक 10चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. तो कामासाठी 10 दिशा फिरत होता या वाक्यातील अव्यय हे क्रियाविशेषण अव्यय आहे. नागपुरी या शब्दाचे विशेषण ओळखा. नामसाधित विशेषण, अव्ययसाधित विशेषण, सार्वनामिक विशेषण, धातुसाधित विशेषण. प्रश्न क्रमांक 11चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. नागपुरी या शब्दाचे विशेषण हे नामसाधित विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 12. खालील शब्दावरून प्रकार ओळखा. अ, व, शिवाय, नी, आणखी. तर हे जे शब्द दिलेले आहेत याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. विकल्पबोधक, समुच्चयबोधक, स्वरूपदर्शक आणि गौणत्यदर्शक. तर प्रश्न क्रमांक 12चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ब. समुच्चय बोधक. आणि, व, शिवाय, नी, आणखी ही समुच्चय बोधक शब्द आहेत. देशासाठी महात्माजींनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा. साठी ही कोणती विभक्ती आहे? अंडरलाईन केलेला आहे. द्वितीय, पंचमी, षष्ठी आणि चतुर्थी. प्रश्न क्रमांक 13चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ म्हणजेच द्वितीय. या शब्दाची जी विभक्ती आहे तर ती द्वितीय विभक्ती आहे. पुढच्या बाजूला पुढचा प्रश्न पाहूया. पुढील म्हणीचा अर्थ सांगा. केसाने गळा कापणे, मोठी चूक करणे, दुर्दैव, पुढे येणे, विश्वासघात करणे, छोट्या माणसाने मोठे काम करणे. प्रश्न क्रमांक 14चं बरोबर उत्तर आहे क. विश्वासघात होणे. एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शविण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरण्यात येणाऱ्या चिन्हास काय म्हणतात? विकल्पचिन्ह, लोपचिन्ह, संयोगचिन्ह, अवतरणचिन्ह. प्रश्न क्रमांक 15चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ. एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास विकल्पचिन्ह म्हणतात. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी सामान्य नाम कोणते? आज्ञावेगळता, आरवली, दांडगाई, अमराई. तर यापैकी सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे. तर पर्याय क्रमांक ड. आमराई हे सामान्य नाम आहे.
प्रश्न क्रमांक 17. लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? बेसॉल्ट, अग्निजन्य, अ व ब दोन्ही, अ व ब दोन्हीही नाही. प्रश्न क्रमांक 17चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 19. बुलढाणा जिल्ह्यातील एकूण विधानसभा मतदारांची संख्या किती? विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो त्या जिल्ह्यावर असणाऱ्या आमदारांची विधानसभेवर एकूण सदस्य संख्या किंवा एखाद वेळेला त्या ठिकाणावरून जर विधान परिषदेवर काही सदस्य निवडून गेलेले असतील एकूण जिल्ह्यामधून, तर त्या विधान परिषदेच्या सदस्यांना काउंट करून असा प्रश्न विचारला जातो की एकूण आमदारांची संख्या किती किंवा विधिमंडळ सदस्यांची संख्या किती. अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 19 मध्ये विचारलेला आहे विधानसभा मतदारांची संख्या किती? पहा, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 19चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ड 7. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 7 आमदार आहेत. देऊळ गावराजा तालुक्यात खडकपूर्ण नदीवरील प्रकल्पाचे नाव काय? तर देऊळ राजा तालुका हा आहे आणि या तालुक्यामध्ये खडकपूर्ण नदीवरील प्रकल्पाचे नाव विचारलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 20. आनंद सागर, चोखा सागर, जिगाव प्रकल्प, नळगंगा सागर. प्रश्न क्रमांक 20चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, चोखा सागर. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण? राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, अजित पवार, जयंत पाटील. प्रश्न क्रमांक 21चं बरोबर उत्तर तात्कालीन जे असेल महाराष्ट्र विधानसभेचे असा प्रश्न विचारलेला आहे, म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ, राधाकृष्ण विखे पाटील. सध्या देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत आणि विखे पाटील हे सध्या BJP मध्येच आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. करंट अफेअर्समध्ये आपण त्या वेळेला याचा विचार करूया. पहा, पुढचा प्रश्न क्रमांक 22. नुकतीच संपूर्ण दारूबंदी कोणत्या राज्यात जाहीर करण्यात आली आहे? उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान. प्रश्न क्रमांक 22चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ब, बिहार या राज्यामध्ये नुकतीच दारूबंदी लागू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रात डॅश डॅश येथे भारतीय माहिती व तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर व पुणे, औरंगाबाद व मुंबई, ठाणे व मुंबई, मुंबई व ठाणे. प्रश्न क्रमांक 23चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ, महाराष्ट्रामध्ये नागपूर व पुणे येथे भारतीय माहिती व तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 24. 15 ऑगस्ट 2015 रोजी खालीलपैकी देशातील पहिले संपूर्ण डिजिटल राज्य म्हणून कोणते राज्य घोषित करण्यात आले आहे? पश्चिम बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश व महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 24चं बरोबर उत्तर आहे केरळ. 15 ऑगस्ट 2015 रोजी देशातील पहिले संपूर्ण डिजिटल राज्य म्हणून केरळ या राज्याला घोषित करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? श्री प्रतापराव जाधव, श्री विजय झाडे, श्री रजनीताई पाटील, श्री एकनाथ खडसे. 25चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड, श्री एकनाथ खडसे. मात्र सध्या परिस्थिती वेगळी आहे. 26वा प्रश्न पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हटलेला आहे सर प्रश्न आपण नंतर पाहू, मात्र चलत त्याची उत्तरं सांगत चला. तर 26 म्हणजे जे काही बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत तर फक्त मी त्या प्रश्नांची तुम्हाला समोरच्या बाजूला उत्तरं सांगतोय. पहा, 26चं या ठिकाणी 216 6 तर 343 काय?
तर सर्वांना माहीत आहे याचं उत्तर पर्याय क्रमांक अ म्हणजेच 7 असू शकतं. चला पुढच्या बाजूला. आता या गणिताचे प्रश्न मी पूर्ण स्किप करतोय कारण याच्यामध्ये परत वेळ जायला नको. व्हिडिओ रटाळवाना होऊ नये या अनुषंगाने आपण ते स्किप करूया. पुढच्या बाजूला आपण जे पहा, मी प्रश्न मुद्दामून वेगात पुढे घेत नाही. त्याचं कारण असं आहे की जर आतमध्ये प्रश्नामध्ये प्रश्न जर एखादा दिलेला असेल तर आपल्याला तो सुद्धा व्यवस्थितरित्या पाहता यावा, जेणेकरून अडचण होणार नाही. पहा प्रश्न क्रमांक 76. प्रश्न क्रमांक 76चा जर विचार केला तर डॅश डॅश याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. लॉर्ड कर्झन, लॉर्ड मेकॉले, लॉर्ड रिपन, लॉर्ड मिंटो. तर प्रश्न क्रमांक 76चं मित्रांनो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, लॉर्ड मेकॉले याने भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न क्रमांक 77चं बरोबर उत्तर आहे कमवा व शिका या योजनेचे जनक म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांना ओळखले जाते. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एम जोशी, साने गुरुजी, डॉक्टर पंजाबराव देशमुख. प्रश्न क्रमांक 78चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक क, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी साने गुरुजी यांनी आंदोलन केले. राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना डॅश डॅश मध्ये झाली. 1882, 1843, 1884, 1869. प्रश्न क्रमांक 79चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड म्हणजेच 1969. राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना 1969 मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 80, 1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती केली. न्यायमूर्ती फाजल अली, पुढं के.एम. पन्नीकर, हे पत्रीकर झालेलं इथं पन्नीकर आहे तिथं. त्यानंतर हृदयनाथ कुंजरू, रा क पाटील. तर यामध्ये आपण पुढे जर पाहिलं तर प्रश्न क्रमांक 80चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. 1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य आयोगाचे अध्यक्ष हे राज्य पुनर आयोगाचे अध्यक्ष हे न्यायमूर्ती फाजल अली, ज्यांना फाजल अली कमिशन या नावानं सुद्धा ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 81, भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? राजाराम मोहन रॉय, दादाभाई नौरोजी, अमर्त्य सेन, गोपालकृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 81चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण? विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. यापूर्वी जर तुम्ही भंडारा जिल्ह्याची प्रश्नपत्रिका पाहिली तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पहा, नटसम्राट या नाटकाचे लेखक विजय तेंडुलकर, वि.वा. शिरवाडकर, पु ल देशपांडे आणि नाना पाटेकर. तर या प्रश्न क्रमांक 82चं बरोबर उत्तर आहे वि.वा. शिरवाडकर, पर्याय क्रमांक ब. नटसम्राट हे नाटक वि.वा. शिरवाडकर यांनी लिहिलेलं आहे. नटसम्राट या चित्रपटामध्ये नाना पाटेकर यांनी मुख्य भूमिका पार पाडलेली आहे आणि नटसम्राट ह्या नाटकामध्ये जे प्रमुख नायक आहेत तर ते श्रीराम लागू हे आहेत. प्रश्न क्रमांक 83, देशात पोलीस हुतात्मा दिन म्हणून डॅश डॅश हा दिवस पाळला जातो. प्रश्न क्रमांक 83चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक क. पहा, 21 ऑक्टोबर हा दिवस देशामध्ये पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. प्रश्न क्रमांक 84, प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे दिले जावे अशी मागणी महात्मा फुले यांनी कोणत्या कमिशन समोर केली? हंटर कमिशन,
मेकॉले कमिशन, डलहौसी कमिशन यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 84चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे दिले जावे अशी मागणी महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर केली. दुष्काळाच्या प्रश्नावरील खतपोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते? महात्मा फुले, वीरा गंदे, राजर्षी शाहू महाराज, माधवराव बागल. प्रश्न क्रमांक 85 आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. दुष्काळाच्या प्रश्नातील खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी महात्मा फुले हे संबंधित होते. भारतीय प्रमाणवेळ ग्रीनिच प्रमाणवेळेच्या किती तास पुढे आहे? 5 तास 30 मिनिटे, 4 तास व 30 मिनिटे, 4 तास व 45 मिनिटे. तर प्रश्न क्रमांक 86चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच प्रमाणवेळेच्या एकूण 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. प्रश्न क्रमांक 87. विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना जिजामाता सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जातो. तो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सिंदखेड राजा, दुसबीड, दुसरबीड, देऊळगाव राजा आणि मसलापेन. तर यापैकी बरोबर उत्तर प्रश्न क्रमांक 87चा आहे पर्याय क्रमांक ब. विदर्भातील पहिला साखर कारखाना म्हणजेच सहकारी साखर कारखाना हा जिजामाता सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जातो आणि तो दुसरबीड या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 88. महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते? कोल्हापूर ते गोंदिया, पुणे ते मुंबई, मुंबई ते कोल्हापूर, मुंबई ते नागपूर. प्रश्न क्रमांक 88चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ. कोल्हापूर ते गोंदिया पर्यंत महाराष्ट्र एक्सप्रेस धावते. प्रश्न क्रमांक 89. भारताच्या मध्यातून खालीलपैकी कोणते वृत्त जाते? तर रेखावृत्त, अक्षवृत्त, विषुवृत्त आणि कर्कवृत्त. तर प्रश्न क्रमांक 89चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड म्हणजेच कर्कवृत्त. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते. खालीलपैकी कोणत्या ग्रहाभोवती असलेला दाट वातावरणीय अमोनिया, मिथेन व हायड्रोजन या वायूंचे अस्तित्व आढळून आले आहे? मंगळ, प्लुटो, शनी आणि बुध. प्रश्न क्रमांक 90चं बरोबर उत्तर आहे शनी. शनी या ग्रहासभोवती असलेल्या दाट वातावरणात अमोनिया, मिथेन आणि हायड्रोजन या वायूंचे अस्तित्व आढळून आले आहे. प्रश्न क्रमांक 91. अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राची स्थापना 1965 मध्ये खालीलपैकी कोठे करण्यात आली? थुंबा, श्रीहरिकोटा, तिरुअनंतपुरम व अहमदाबाद. तर बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 91चं पर्याय क्रमांक अ. थुंबा. अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राची स्थापना 1965 मध्ये थुंबा या ठिकाणी करण्यात आली. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता रोग हवेमार्फत पसरणारा आहे? विषमज्वर, गोवर, कॉलरा आणि कावीळ. प्रश्न क्रमांक 92चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ब. गोवर हा आजार किंवा रोग हवेमार्फत पसरणारा आहे. प्रश्न क्रमांक 93. डॅश डॅश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन साजरा करण्यात येतो? सी.व्ही. रमन, डॉक्टर अब्दुल कलाम, डॉक्टर साराभाई, त्यानंतर जगदीश चंद्र बोस. तर प्रश्न क्रमांक 93चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. सी.व्ही. रमन यांच्या जन्मदिनी भारतामध्ये विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 94.
शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून नियंत्रित केले जाते? मोठा मेंदू, चेतारज्जू, चेतातंतू, लहान मेंदू. प्रश्न क्रमांक 94चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, लहान मेंदू. शरीरातील तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी लहान मेंदूकडून केले जाते. प्रश्न क्रमांक 95, कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत डॅश डॅश निश्चित करण्यासाठी वापरली जाते. कार्बनची जाडी, कोळशाचे साठे, वस्तूचे वय, कार्बनची मात्रा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, वस्तूचे वय. कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत वस्तूचे वय निश्चित करण्यासाठी वापरली जाते. प्रश्न क्रमांक 96, यकृत हा अवयव शरीरातील कुठल्या संस्थेशी संबंधित आहे? अस्थिसंस्था, उत्सर्ग संस्था, चेतासंस्था आणि पचन संस्था. प्रश्न क्रमांक 96चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, पचन संस्था. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 97 करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे हा. जून 2015 मध्ये हवाई हल्ल्यापासून संरक्षण करणारी खालीलपैकी कोणती यंत्रणा भारतीय लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली? आकाश, नाग, ब्रह्मोस आणि अर्जुन. प्रश्न क्रमांक 97चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, हवाई हल्ल्यापासून संरक्षण करणारी यंत्रणा ही भारतीय लष्कर खात्याकडे सुपूर्द करण्यात आली, ती आकाश या नावाने ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 98, दुधाचे दही होणे यास कोणता बदल म्हणतात? भौतिक बदल, रासायनिक बदल, नैसर्गिक बदल, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 98चं बरोबर उत्तर आहे रासायनिक बदल. दुधाचे दही होणे यास रासायनिक बदल असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 99, 1953 मध्ये DNA ची प्रतिकृती कोणत्या संशोधकाने तयार केली? वॉटसन, क्रिक, मिशर, अ व ब दोन्ही बरोबर. प्रश्न क्रमांक 99चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड, अ व ब दोन्ही बरोबर. म्हणजेच वॉटसन आणि क्रिक. 1953 मध्ये DNA ची प्रतिकृती ही वॉटसन आणि क्रिक या दोन्ही शास्त्रज्ञांनी तयार केली होती. प्रश्न क्रमांक 100 म्हणजे शेवटचा प्रश्न हा. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? जॉन मेंडले, लॅमार्क, चार्ल्स डार्विन, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 100चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, चार्ल्स डार्विन. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत किंवा उत्क्रांतीवादाचा जनक म्हणून चार्ल्स डार्विन यांना ओळखलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बुलढाणा जिल्ह्याची प्रश्नपत्रिका व्यवस्थितरित्या पाहिलेली आहे. उर्वरित जे काही आपण स्किप केलेले प्रश्न आहेत तर त्या करंट अफेअर्सच्या भागामध्ये, बुद्धिमत्ता व अंकगणिताच्या भागामध्ये तुमचे रिकवर करून दिले जातील. यापूर्वी आपण चंद्रपूर आणि भंडारा या 2 जिल्ह्याच्या व त्यापूर्वी आपण 10 जिल्ह्याच्या एकूण प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत. जर तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही त्या पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. कोणत्याही प्रकारचा डाऊट किंवा उत्तराबाबतीत शंका असेल तर बिनधास्त तुम्ही तो प्रश्न विचारू शकता. थांबूया. धन्यवाद.